नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल खमंग अशी पुरणपोळीची रेसिपी दाखवत आहे. चला आपण रेसिपी सुरू करू. मी 1 ग्लास डाळ घेतली आहे, आणखी 1 ग्लास डाळ घेते. 2 ग्लास डाळ घेतलेली आहे. सर्वसाधारणपणे ही डाळ अर्धा किलो असू शकते, 500 ग्रॅम. डाळ घेतलेली डाळ कुकरमध्ये शिजायला टाकू. त्यासाठी पुढील कृती करू. गॅस सुरू करून घेऊत आणि गॅसवर एक कुकर ठेवूत. कुकर ठेवूत, त्यात पाणी घालून घेऊत व पाण्याला खळखळून उकळी येऊ देऊत आणि नंतर त्यात डाळ टाकून घेऊत. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे, त्यात डाळ टाकून घेत आहे. डाळ टाकल्यानंतर एक अर्धा मिनिट डाळ अशी शिजू द्यायची, बिन झाकण लावताच. लगेच त्या डाळीवर फेस येतो व शिट्टी देण्यास अवघड होते व मग डाळ एक कच्चीच राहते. त्यामुळे अर्धा मिनिट डाळ तशी शिजून घेऊत. चला, डाळ शिजायला टाकली आहे. आता मी कुकरचं झाकण अर्ध्या मिनिटानंतर कुकरचं झाकण लावून घेत आहे. त्या डाळीवर आलेला फेस पळीने काढून घ्यायचा व नंतर झाकण लावून घ्यायची. चला, झाकण लावून घेत आहे. झाकण लावल्यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे. डाळीत पाणी कमी पडते, त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पहा, माझ्या डाळीत पाणी कमी पडलेलं आहे. मी डाळ एकदा हलवून घेते व त्यात गरम केलेलं पाणी पुन्हा घालून घेते. पाणी अगोदर थोडं कमी टाकल्यानंतर गॅस खराब होत नाही. मी घेतलेलं पाणी डाळीत घालून घेतले व पुन्हा एकदा डाळ मिक्स करून घेते. आता आणखी एक शिट्टी होईपर्यंत आपण उंडा भिजवून घेऊ. त्यासाठी पीठ चाळून घेतले व त्यात थोडेसे मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यानंतर पीठ चांगले चुरून घ्यायचे आहे. चुरून घेतलेल्या पिठाचा एक छानसा गोळ डो तयार करू. तोपर्यंत हळूवारपणे 10 ते 15 मिनिटं पीठ मळून घेऊत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे. मऊसूत असा पिठाचा उंडा करून घ्यायचा व नंतर तो मी यात तेल किंवा हळद असं काहीच वापरलेलं नाही. नुसतं पीठ आणि मीठ याचा उंडा बनवून घेतलेला आहे पाणी घालून. एक छानसा गोळा करून घ्यायचा व नंतर गोळा झाल्यानंतर एका डब्यात किंवा पातेल्यात तो ठेवू द्यायचा. तोपर्यंत आपली दुसरी कृती होईपर्यंत उंडा चांगला भिजून निघतो. चला तर मग आपण आता एका डब्यात हा उंडा घेऊ व वरून थोडेसे पाणी घालूत आणि उंडा भिजू घालून ठेवूत. पीठ भिजेपर्यंत आपण डाळ शिजलेली आहे त्याचे पुरण करून घेऊत. गरमच पुरण वाटणं लागतं, नाही तर मग ते लवकर वाटत नाही. पुरण वाटताना ते गरमच वाटून घ्यायचं, नाही तर डाळ डांडरल्यावानी होती व वाटत नाही. माझं पुरण वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. चाळणीतून पुरण वाटून घेतलेलं आहे. माझं सर्व पुरण वाटून झालेलं आहे.
चला आपण आता या पुरणाला चटका देण्यासाठी पुढील कृती पाहू. मी 2 ग्लास डाळीला 2 ग्लास साखर घेतलेली आहे. कढाई ठेवून त्यात थोडेसे तूप टाकून घेतलेले पुरण व साखर टाकून घ्यायची व ढवळत राहायचं. 10 ते 15 मिनटं ढवळल्यानंतर पुरण एक वेळेस पातळ होतं व पुन्हा नंतर घट्ट होतं. पुरण बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा आणि पुरण परतून घ्यायचं. छानपैकी पुरण परतून घेतलेलं आहे. पहा पुरणाला किती छान कलर आलेला आहे. मी त्यात थोडेसे इलायची पावडर आणि नंतर टाकून घेत आहे परतल्यानंतर. चला आपलं पुरण परतत आहे. पुरण घट्ट होण्यासाठी बराच वेळ लागतो. घट्ट झाल्यानंतर मी तुम्हाला पुरण दाखवते. पहा आपलं किती छान पुरण घट्ट झालेलं आहे. ते साखर टाकल्यामुळे अगोदर पातळ होते व नंतर परतून घेतल्यानंतर घट्ट होते. किती मस्त सॉफ्ट आणि शायनी पुरण तयार झालेलं आहे. पुरण परतलं की नाही आपण कसं ओळखायचं? पुरणाचा गोळा जर उलथाण्याला चिटकून बाजूला झाला तर आपलं पुरण परतलं आहे असे आपण समजून घ्यायचे. चला आपण भिजून ठेवलेला उंडा घेऊ व ते मस्त चुरून घेऊ. 1 ते 2 मिनटं उंडा चुरल्यानंतर मस्त नरम असा उंडा तयार होतो. उंडा चुरताना थोडेसे तेल हाताला लावून घ्यायचे. हाताला उंडा चिटकत नाही. मी तसंच चुरून घेतला. माझे हात पूर्ण भरले होते. उंड्याचा छानसा गोळा करून घेऊ. तो पुढील कृती करू. चला आपल्या उंडा मस्त झालेला आहे. त्याला थोडेसे तेल लावते व साईडला ठेवून घेते. चला आपण पुरणपोळीची तयारी झालेली आहे. आता पोळी लाटायला घेऊ. पुरण पोळीला लावण्यासाठी थोडंसं पीठ आणि आता पुरणपोळी लाटू. सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊ व त्यावर तवा ठेवू. एक छोटासा गोळा उंड्याचा छोटासा गोळा तोडून घेऊ. त्याची वाटी बनवून घेऊ. पुरण आणि उंडा सारखाच घ्यायचा, त्यामुळे आपली पोळी छान मस्त लुसलुशीत अशी होते. चला घेतलेल्या उंड्याची वाटी बनवून घेत आहे. उंड्या इतक्याच आकाराचं मी पुरण घेते व त्यात घालून घेते. पुरण व्यवस्थित ती वाटी एका हातात पकडायची व दुसऱ्या हाताने त्यात मस्त असा तयार करून घेतलेला पुरणाचा गोळा घालून घ्यायचा आणि पूर्ण कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. थोडीशी जर कड सुटली तर त्यातून पुरण बाहेर येते व पोळी फुटते. चला आपले पुरणपोळीचे कडा चांगल्या दाबून घेऊ. सावकाशपणे पुरणपोळी लाटून घेऊ. चला पुरणपोळी मस्त लाटून घेऊ. पुरणपोळी सावकाश लाटायची. पुरणपोळी घाई गडबडीत लाटली तर पुरणपोळी फुटते. थोडासा पिठाचा हात घेऊन पुरणपोळी लाटून घ्यायची. कडेने चांगली पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटणं झालेली आहे. तर आपला तवाही गरम झालेला आहे. पुरणपोळीवर थोडेसे तेल लावून घ्यायचे व पोळी भाजून घ्यायची. एक पोळी भाजेपर्यंत मी दुसरी पोळी लाटून घेते. याप्रमाणे सर्व पोळ्या करून घ्यायच्या.
भाजलेली एकीकडून भाजलेली पोळी आपण पलटी करून घेऊत. पलटी करून घेतलेली पोळी पहा. पोळीचं खालचं अंग चांगलं भाजून द्यायचं. पोळी अशी टम्म फुगते. मी पलटी करून घेतलेल्या अंगाला तेल लावून घेतले व पोळी पुन्हा भाजून घेते. पहा आपली किती टम्म फुगलेली आहे पोळी. तुम्हीही अशीच पोळी बनवून पहा. ह्या पुरणपोळीसोबत खाण्यासाठी कुरडई, पापड, भज्जे, आमटी, गुळवणी हे पूर्ण बनवून घेतलेलं आहे. तुम्ही अक्षय तृतीय स्पेशल आपल्या पित्रांना किंवा अक्षय तृतीयेसाठी खमंग अशी पोळी बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मी ताट वाढत आहे आणि आपण व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की कमेंट करून सांगा. माझं अक्षय तृतीया स्पेशल थाळी तयार आहे. तुम्ही पुरणपोळी रसासोबतही खाऊ शकता, परंतु मी गुळवणी केलेला आहे. पहा किती सुंदर असं ताट तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, काळजी घ्या उन्हाळ्याची. ऊन भरपूर प्रमाणात वाढत आहे. बाय बाय, टेक केअर.